बरं वहिनी याच्यावर मारून देऊ काय? मग ह्याच याच्यावर मारून देऊ काय? हा त्याच्यात ते स्कॅनर दिसते ना, स्कॅनर आलाय तर ते त्याच्यावरच मारा लागते. मारून द्या त्याच्यावर. कोणाला तू आईला मारून राहील का हो पैसे? ते आईने मागितले काय? काय म्हणून आता काकूले? हो हो काकू, ते आईले कणी तब्येतीसाठी गरज होती तर म्हणे बाई म्हणे दे म्हणे सध्याचे, तर म्हणून मग म्हटलं टाकून देतो. हो अडी अडचणले द्यास लागते एकामेकाले. हा आणि मग तब्येत खराब आहे म्हणतं तर मग तू कोण नाही चालली गेली? हात पैसे देणं झाले असते आणि ती आईची तब्येत पाहिजे झाली असती. इथून पैसे टाका आणि मग तब्येत कशी माहित होईल? अजून तर पाहायला जाच लागन. काकू ते कसं आहे, मला 8वा महिना लागला कणी तर मला जाऊ नाही येत आता कुठं, मी काही जाणार नाही आहे त्याच्यानं. मग म्हटलं मग आता असेच टाकून देतो म्हटलं पैसे. अबे हो मोहिनी, 8वा महिना लागला असं ना तुला आता, म्हणून जाता नाही येत तुला आहे ना? बरोबर आहे. आणि त्या जाऊले लागला असं ना? नाही दोघी तर सारखीच होत्या वाटते तुम्ही. तेले त्या कशा माझ्यापेक्षा 15 दिवसानं मांग आहे काकू, तर तेले अजून टाइम आहे, 8 दिवस टाइम आहे अजून तेले. असं म्हणजे मांग पुढे डिलिव्हरी येते मग तुमच्या? नाही 15 दिवसाच्या पहिले तू येईल आणि 15 दिवसाच्या बाद तिची येईल, असंच येईन तुमच्या घरी. हो चाव चाव म्याव म्याव. असंच येईन तुमच्या घरी दोघीले. पहिलं पोरग पाहिजे बाई, झालं पाहिजे नाही व काही होय काकू, पोरग होय का पोरगी होय काय करायला लागते? हा काही दिलं देवानं तर लेकरू दिलं ना, झालं आपल्याला. कसं आहे आपली कुस उजडली म्हणजे लय आहे बाई. बरं आहे माय आता जुन्या कायासारखं नाही आहे. पहिले तर म्हणे सासूही म्हणे नवरा तसाच म्हणे माय. पोरग झालं तर बरं म्हणे येजो म्हणे तिथून, नाही तर येजो नको म्हणे. आणि पोरी जर झाल्या ना तर तिला टाकून देन, दुसरी बायको करे. लय अत्याचार झाला हो काकू पहिले बाईवर, लयच करून घेतला लोकांना खरंच. पण आता नाही तसं, आता अत्याचारही करत नाही. आणि आता पहिली गोष्ट असं करूच तर मग लोकांना पोरीची संख्या कमी करून टाकली. तर आता पोरीच कुठे भेटून राहिल्या? नाहीच म्हणते. 40-40 वर्षाचे पोरं झाले तरी पोरी नाही भेटून राहिले मग तसेच आता म्हणजे. नाही बापा पहिलेपेक्षा बराच काळ आहे आता मोहिनी. हा पहिले तर जिथं तिथं बाईचा अपमानच होय, सन्मान तर तिला कुठं भेटेच नाही माय. आणि पोरगी झाली तर त्याच्यापेक्षा बेकार, नाही झालं तर त्याच्यापेक्षा बेकार, वांजोटीच म्हणे तिले लोक. हा आणि कोण समजून घे पोरग झालं तर मग बरं राहिलो कहिले. सांग म्हणजे असं होतं काय करता आता तर लय बरं आहे बिचारे. पोरग हो पोरगी हो नाही हो तरी काय त्या बैले काय टाकून देते माणूस? पहिले तर टाकून दे म्हटलं बिचारे, पोरी झाल्या तरी टाकून दे आणि नाही झालं लेकरू तरी टाकून दे. काय देते हो काकू, पोरगच काय देते पोरगीच काय देते? पोरगी तर पंतीच राहते कुटुंबाचं. जसा पोरग काय म्हणते तर वंशाचा दिवा राहते, तसंच ते वंशाची पंती राहते. हा ते तर उजळली तर उजळते ना. हा आता पोरी किती मोठ्या पदावर आहे, सगळंच काही करून राहिले. समज आहे व लोकांचा, बाकी काय आहे दुसरं. त्या घरचे लोक तर लय बरे आहे बापा. ते सासू सासरे सगळे चांगले आहे, पोरही मस्त आहे त्या घरचे सगळे. वहिनी काय झालं बापूजी, बोला ना. काय म्हणता? कोण हुन्नर राहिले काय? झाले काय? नाही म्हटलं हे असं माणसाच्या स्कॅनर सारखं नाही वाटून राहिलं हे. बाई आले शक तर नाही गेल्याकडे कायचे होय कायचे नाही म्हणून अजून सगळे इकडे माहित होऊन जाईल. नाही माणसाचेच होते, माझ्या आईच्या इच्छा होईना. नाही वहिनी हे तुम्ही, कारण की हे ना मला आलाय असं, मी त्याच्यावरूनच म्हणून राहिलो. माझ्यावर माहिती आहे का, माझ्या व्हॉट्सअपवर अजूनही आहे म्हटलं. हे तुम्ही लपून राहिलं वहिनी काहीतरी, खरं सांगा. कसं आहे मी मारून देतो पैसे, मला काही गम नाही आहे. पैसे तुमचेच जाईल, पण नुकसान झालं तर तुमचंच होईल. पण खरं सांगितलं तर माझ्याजवळ सजेशन असेल तर मी सांगतो तुम्हाला. हो बापूजी, ते काय झालं, मला कधी एक फोन आला अनोळखी नंबरवरून, तर तुम्हाला म्हणे 25 लाखाची लॉटरी लागली म्हणे. तर म्हणून मग ते ठेवायचे. तर त्यानं असं म्हटलं का तुम्ही म्हणे 25,000 भरा म्हणे, तर मग इकडून 25,000 भरले का तिकडून मग आम्ही 25 लाख देतो म्हणे. वहिनी फसवेगिरीचा फोन होई, ह्या फ्रॉड आहे ना, हे फ्रॉड कॉल होई ना. कायच्या ते फसून राहिल्या का तुम्ही? मला आला होता ह्या, मला पहिलं असंच वाटलं 2 मिनिटासाठी. मग मी लय विचार केला ह्या गोष्टीवर, याची छानबीन केली. पोलीस स्टेशन मध्ये कितीतरी केस आहे म्हटलं याच्यावर. तर काय बोलता, फ्रॉड आहे का हे? मग नाही तर काय वहिनी, फ्रॉड आहे ना हे. माय बाई, म्हणजे 25,000 रुपये लुटूनच राहिले मग माझ्याजवळून. तर तुमच्यात जवळून नाही वहिनी, लाखो लोक जवळून लुटले. पोलीस स्टेशन मध्ये केस दर्ज केलाय म्हटलं लोकांना. नाही तर जराशा जा ना छानबीन करा म्हटलं. मला काही म्हणणं नाही आहे, तुम्ही मला पैसे द्या मी भरून देईन, काही विषय नाही आहे. पण म्हटलं तुम्ही पहिले पैसे भरायच्या पहिले थोडीशी छानबीन करा. राजेश दादाला समजलं नाही काय? त्याला माहितच नाही आहे, ते घरीच कुठं आहे. मला हे आता फोन आला तशीच मी धावपळ करत तुमच्या जवळ आली इकडे. हे मला नसतं माहित राहिलं वहिनी, पण मला आला हे. म्हणजे झाले असं 3-4 महिने मला तरी आले. तर म्हटलं मला असंच वाटलं पहिले. माझ्या आईला म्हटलं होतं, आई मला लॉटरी लागली हो म्हटलं 25 लाखाची. तर मग आई म्हणे हो काय रे म्हणे, माझी आईली खुशी झाली. मग मी विचार केला आपल्याला कायच्यात लॉटरी लागून, आपण काय केलं म्हटलं असं. हा तर म्हणे कोण म्हणे का करोडपती पाहत होते असं तसं त्याच्यातून लागली. हा बापूजी, मला तसं झालंय. तसंच माहिती बाईच बोलली ती कोण. हे कोणी बाई नसते ना, माणूस नसते वहिनी. हे माहिती आहे का, त्या मैशात फिटच राहते मशिनरीत बोलायचं त्याचं. प्रत्येकासोबत एकच बोलतेत म्हटलं. तेच आवाज माणसाचे करते, तेच आवाज बाईचे करते. हा मी ह्याच्यावर लय छानबीन केली, लय अभ्यास केला. तर मी आता मग याच्यात युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाकून राहिलो म्हटलं. का याच्यात फसू नका म्हणून, फ्रॉड आहे हे कॉल असं तसं टाकून राहिलोय.
तर तुम्ही मला पाहिलंच नसेल ना, म्हणून तुम्हाला माहित नाहीये. नाही बा, आम्हाला माहीतच नाही, तुम्ही सांगितलं असतं नाही आम्हाला असं. ते बरं झालं का तुम्ही माझ्याजवळ आले, तर तुम्हाला एवढं माहित तरी झालं. नाही तर आता 25,000 रुपये गेले असते तुमचे. हो, नवाडा माणूस कायले विचारायला जाते, कायसाठी टाकून राहील, कायले घे बापा टाकून दे. पाव काकू कशा राहते लोक, फसवायला तयारच राहते बसले. बाई सगळे जण आपापला धंदा खोलून बसले आहे म्हटलं, आपल्यालाच विचार करून हे करायला लागते जरासं. हावजी काकू बरोबर आहे तुमचं. बरं झालं मी इथं चालली ना, पाहून भाऊन मला सगळं समजून सांगितलं बाबा बरोबर. माझ्यासोबत खोटी बोलली होतो हातोहात इथं. घ्या वहिनी तुमचा मोबाईल. मग वहिनी अशा फ्रॉड कॉल पासून दूर राहत जा. लय कॉल येऊन राहिले लोकांना असे. तुम्ही वाचवलं ना माझ्या नुकसान होण्यापासून. आज मी म्हटलं त्याचे पैसे लपून आणले, मी म्हटलं हे पैसे भेटन तर त्याच्यात पैसे ठेवून देईन म्हटलं मी पैशात पैसे. वहिनी अशा यानं काही होत नसते. तुम्हाला सांगतो, जे मेहनत करतो ना आपण तेच करू आपल्याला फळ भेटते. हे आपण म्हणतो शॉर्टकटचा रस्ता लय महागात पडते माणसाले. काकू येतो मग, बसा मग तुम्ही दोघं माहिले का आता. काकू पाहून बापूजी कोणाजवळ गोष्ट नका काढजा, हे तुमच्या भावागिवाजवळ, नाही तर मला मैच काढून चांगली सटकनी ते. नाही वहिनी, गोष्ट नाही काढत. पण आज तुम्ही फसल्या असत्या तर गोष्ट माहीत झालीच असती. काही ना काही करून वादविवाद झाले असते फालतू. वादविवाद मला काय माहिती ना, मारलंच असतं चांगलं. हा, कारण का त्याने मला पैसे दिले ठेवाले अडी अडचणले कामातीन बा म्हणून, आणि मी जर ते असे खर्च केले असते तर किती बोलले असते ते मला. नको करत जाऊ बाई मोहिनी असे उभारी कामं बापा, नको करत जाऊ. काही कामाची गोष्ट नाही आहे हे, असं आपण म्हणतो पण हे काही भेटत नाही हो बाई. नाही बा काकू, आता नाही करत मी, आता कानाले खडा लावतो. आता याच्यानंतर अशा याच्यात पडतच नाही फसकटीत अशा. बरं झालं बापा माझे वाचले पैसे. ठीक आहे, धन्यवाद बापा तुमचे पाहून बापूजी. येतो मी आता. हा वहिनी, काय आता त्याच्यात पामाय बास सांगणं काम होतं. मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही जर जबरदस्ती म्हटलं असतं का नाही टाकूनच द्या, तर टाकच लागले असते मला. अन वहिनी मी काय म्हणतो, तुम्हाला अजून फोन येईन. आता तुम्ही सांगितलं असेल ना पैसे टाकतो, तर अजून फोन येईन तुम्हाला. तर त्याला सांगा म्हणा माझ्या शेषातून पैसे काटून घ्या म्हणा. अन नाही तर मला काही गरज नाही म्हणा, असं काही म्हणून द्या. गरज नाही याच्यानंतर फोन नाही लावायचा म्हणा. पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट देतो म्हणा तुमचा. बस तशीच म्हणतो मी आता सारखी. येतो मग. हो या वहिनी. एवढी खुशी झाली असेल त्या वहिनीले. 25 लाख रुपये भेटते बा आपल्याला आता म्हणून. हो, तुला कशी झाली होती एका टाइमात अशीच खुशी. प्रत्येकाला असं होते. अन हे फोन लय जणायला येते म्हटलं बाबू. काय आता तिला आला, आपल्याला आला, लय जणायला येते. याच्यापासून बचावून राहा लागते. लय लोकांना पैसे भरले आहे म्हटलं. मी माझ्या बहीण भावाईलाही सांगतो का पहा हे फोन येते म्हटलं, फक्त तुम्ही लक्षपूर्वक ठेवत जा म्हटलं, म्हणजे लक्ष देत जा, नसे कोणाला पैसे नका देत जाऊ. हा बाई, लय जणायला आले आहे फोन. दाखवते म्हटलं. मी गेलो होतो ना रिपोर्ट द्यायला, तेव्हा लय जणांना पोलीस सांगे म्हणे लय जणांचे रिपोर्ट आहे म्हणे. हा, म्हणून जाणं काहीच नाही म्हणे. फुकटात आपल्याला कसे देईन म्हणे कोणी. हा, इथं तर जो लॉटरी लावते त्यालाच नाही भेटत म्हणे. तर जो घरी बसलाय त्याला कशी काय लॉटरी लागून राहिली म्हणे. काही बी म्हणे तुमच्याजवळून पैसे उकळायचा धंदा आहे म्हणे. या एकदा तुम्ही पैसे टाकले का ते ना तुमचा फोन उचलत ना तुम्ही त्याचं काही बिघडवू शकत. जाऊ दे बापा, बरं झालं त्या तिला समजून सांगितलं आणि ते समजली. पैसे वाचले आणि त्याच्या घरातलं भांडणही वाचले. तिथं झाला असता नाही तर सारा. आई, आपलं सांगणं काम आहे. समोरच्यानं ऐकणं नाही ऐकणं हे त्याचं काम आहे. आपण चांगल्याचं सांगावं कोणाले. हो, जाऊ दे, चल आता जेवून घे बरं, तू भूक लागली असेल ना तुला आता. हा बाई चल ना. बाबांनी आले काय? बाबा कुठं गेले? कुठं जाते ते बाबा, बसले असं इकडे तिकडे. आता कोणतं काम आहे त्याले, आणि कोणतं काम होऊन राहिलं त्याच्याकडून. आता त्याचा पाय झाला तेव्हापासून काय होऊन राहिलं त्याच्याकडून. हा, नासुकल्या पैशासाठी नातेत विरोधपणा येते सगळं. काय कामाची गोष्ट आहे असे पैसे. हा, मी म्हटलं वैशाली ताईसोबत बोलली नाही, एवढ्या त्या माझ्यासोबत बोलल्या कुठं चालली मोहिनी, कुठं चालली मोहिनी, शब्द नाही बोलली. नाही तर किती चांगली बोलतात ह्या, एवढं माझ्यासोबत बोलते तरी बिचाऱ्या. आणि आता फसली असती तर मग माहित पडलं असतं मला चांगलं. पण खरंच भेटत असेल काय कडे ते पैसे. मला जरासं मेच्यावर पाहा लागन मोबाईलवर, म्हणजे भेटते का काय होते का लोकांसोबत झालाय असं पाहा लागन. असं आता वैशाली ताई तर माझ्यासोबत बोलणार नाहीच, कारण मीच नाही बोलली त्याच्यासोबत. मलाच बोला लागन, पण आता सध्या नाही बोलत. माता माय कुठं हिंडून राहिली? घराची काही फिकर गिकर आहे तुले का? बस उठली ना सुटली, कुठं गेली होती? आजी काय कल्ला करता व अरा म्हणून बोला ना जराशे. हा, माता माय गीता माय करता. मी का कुठं जाऊ नाही शकत काय जराशे. इथे गेली होती इंदू काकूच्या घरी, काम होतं मला. काय काम होतं तुला तिथं अर्जंट? हा, घरातले कामं धंदे सारं सोडलं आणि तिथं गेली. कामं होत नाही, हिंडणं होते तुझ्या कोण? म्हणजे काम असलं तर जात असते काय कोणाच्या घरी, म्हणजे कामापुरतच ना तर ठेवा लागते काय. आता काकू मला एवढी आठवण करते हा, म्हणून मी गेली. किती त्याला बरं वाटलं मी गेली असतं. कोणासोबत मिळून मिसळून राहा लागते. हो, आजीबाई होय का नाही तू? तुले सगळ्यासोबत मिळून मिसळून राहाच लागते. म्हणजे का आजीबाईच मिसळून राहत असते काय? आणि बाकी लोक काय करते मग? लोक मग जवान असले तर बोलत नाही का कोणासोबत? मग जोडच राहते काय? बरोबर आहे ना, तुमच्यासारखे राहत असेल ना काही. जास्त बोलायला सांगून द्या. कामाचे कामं होत नाही, फालतूचं बोलायला येते तिला बोलता. अरे मी काय म्हणून राहिलो, ते दरवाजा उघडा टाकून चालली गेली कुठं? तुला दरवाजा लावता येत का खोलीचा? दरवाजा आता घरातच आहे हो, खोली काही बाहेर आहे काय? म्हणून मी राहू दिला उघडा. आता कधीच तर लावत नाही मी, तर म्हणून मी आज नाही लावला. मी तुला जाले म्हणत नाही कुठं, पण मला म्हणणं एकच आहे, कुठं जाताना तर दरवाजा लावून घेत जाय. आपल्या खोलीले कुलूप लावता येत नाही का? तुला समजत नाही काय? एवढे मोठे पैसे दिले माझ्याजवळ ठेवासाठी. हा, त्या पैसे ठेवले अन्यथा ना कपाटाले कुलूप लावलं ना खोलीले कुलूप लावलं. आणि मग तू सांग मला, कोणा जर घेतले कुठं जर गेले मग म्हणशील का मला माहित नाही. अहो राजेजी, कोण घेणार आहे आपल्या घरात? कोणी घेते काय? हे पहिल्यांदाच ठेवलं काय? सारं उघडत राहते आपलं. आपल्या घरात कोणी काय हात नाही लावत. मला काही करायला नाही लागत म्हणा.
गेलंय तर मला काय घेणं देणं आहे, मला माहित आहे एवढं आहे ना, बस तेवढं मला तुझ्याजवळून घेणं राहते, बस तेवढं मी घेईन. हा मोहिनी, जेवढे मी तुझे पैसे दिले तेवढे मला वापस देजो. म्हणजे बरेच आहे तुम्ही, जाईन तुमच्या घरात आणि मी कुठून देऊ भरून? मी काय काम करतो? काम करत नाही तर करजो, करायला लागजो काम. म्हणजे का मी इथं काय हमाल्या करू आणि तू काय म्हणते तर इथं सारं मोकाट टाकून जाशील. अहो राजेशजी, माहित आहे काय, मला कधी 25 लाखाची लॉटरी लागली ना. काय बोलून राहिली तू? कुठून लागली, कधी लावली तर, कधी घेतली होती लॉटरी? नाही घेतली नव्हती मी. मला फोन आला असा, तुम्हाला 25 लाखाची लॉटरी लागली म्हणून. असं चांगली गोष्ट आहे, मग लागली तर देऊन द्यायचं मग मला 2-3 लाख रुपये त्याच्यातले. असं म्हणून अशी बोलली नाही वाटते माझ्यासोबत, हिला लॉटरी लागली म्हणून. हिला वाटलं असं का आता आपल्याजवळ पैसा आला, वैशाली ताईसोबत काय काम आहे आपल्याला, म्हणूनच नाही बोलली. म्हणूनच हिला गर्व आलं होतं. पण ही गेली कुठं होती? अहो राजेशजी, तसे नाही भेटत ते पैसे. पैसे नाही भेटत म्हणजे मग कसे भेटते? काय करायला लागते ते पैसे भेटायसाठी? बरोबर आहे, कागदपत्र काही द्यावं लागत असेल तिथं. नाही ना, तसं नाही ना, कागदपत्र गित्र काहीच नाही द्यावं लागत. नाही, कशी कशी लॉटरी भेटली तुले? का कागदपत्र द्यायला लागत काहीच नाही? मग काय हाती घरी आणून देते का पैसे? नाही, फोनातच टाकते, आपल्या आपल्या अकाउंट मध्ये टाकते डायरेक्ट. असं काय? मग मायवाला अकाउंट नंबर देऊन देजो. वैशाली ताई, तुम्हाला माहित आहे मला लॉटरी लागली ना 25 लाखाची. म्हणूनच नाही बोलली तू माझ्यासोबत. मग आणि मी एवढी बोललीच बोलली तुझ्यासोबत, तर उलटी बोलली माझ्यासोबत. पहिले तर बोललीच नाही, आणि मग इकून तिकून बोलली तर नाही, बाहेर जाते कोणी तर टोकाव नाही, मग काम होत नाही, असं नाही तसं नाही, अशी बोलली. हवं मोहिनी? ठीक. अहो राजेशजी, मला कोणी तेव्हा थोडंसं माझं डोकं सरकल्यासारखं झालं होतं, म्हणून बोलली मी. वैशाली ताईला नाही तर मी बोलत नाही असं. वैशाली ताई, मी बोलतो का हो तुम्हाला कधी असं? आज पहिल्यांदाच बोलली अशा गड्या. हो, आता तुला लॉटरीच लागली होती तर तू काय बोलशील नाही बाई मला? नाही तर नाही बोलली असती, कधी बोलली नाही मला तू अशी. अहो वैशाली ताई, माफ करून द्या हो, चुकली मी खरंच. आता काय करू, मला कधी भलंच गर्व आलं होतं त्या लॉटरीचं. आपल्याला बा लॉटरीच लागली आता, आपल्याला कोणासोबत गरजच नाही. 25 लाख रुपये कायले म्हणते, मी आता अजून पाहिलेही नाही. अहो मोहिनी, असं गर्व करून फायदा नसते व, गर्वाचे घर खाली असते. काही कामाची गोष्ट नाही व गर्व करून. चुकलं गड्या वैशाली ताई, माझ्या आता नाही करणार मी असं कधी. ठीक आहे, जाऊ दे. कधी भेटते म्हणते मग पैसे? तेच तर सांगून राहिली मग मी राजेशजीला आता. बरोबर तर बोलून राहिला वहिनी, कधी भेटते पैसे मग सांगितलं असेल ना तुले. अहो राजेशजी, पहिले त्याचे पैसे भरावे लागते म्हणते आपल्याला. आपल्याला पैसे ते देऊन राहिले तर आपल्याला काही पैसे भरावे लागते? ते जर पैसे देऊन राहिले तर त्याला आपल्या पैशाची काय गरज चालली? अरे ताईनं सांगितलं 25,000 रुपये तुम्ही भरा म्हणते, मग आम्ही तुम्हाला 25 लाख रुपये देतो म्हणते. माय बिन असं कोणतं लॉटरीवाला होय तर पैसे आपल्याला मागते? पैसे तो देऊन राहिला ना, हे असं दिसत नसते काही. हे फ्रॉड कॉल असेल तो, लय लोक लिहून राहिले असे, पहिले पैसे भरा ना मग आम्ही पैसे देतो. तू सांग, तो जर आपल्याला 25 लाख देऊन राहिला तर त्याला आपल्या पैशाची काय गरज आहे? किती भरा लागते? 25,000 रुपये. वा वा, माय मावले, भरजो नको पैसे. हा, फसून टाकन ते लोक, फ्रॉड असते ते. मग तू कुठे गेलती मग? आणि ते मी इंदू काकूच्या घरी गेली होती, अशीच गेली होती. तुम्हाला म्हणत होती चलता का? मग म्हटलं जाऊ दे आता, वैशाली ताई तर कामात दिसते मला, मीच चालली जातो म्हणून मी एकटीच गेली होती. वैशाली ताई आलं माझ्या लक्षात, पण आता याच्या समोर काही मी बोलत नाही, बापूजी समोर मगच म्हणून येईल. ठीक आहे. पावन भाऊ असेल ना मग घरी? हा होते ना, पावन बापूजी घरी होते. पण ते काही बोलले नाही बा, असं काही मी ताईला सांगितलं नाही का मला असं असं झालं, लॉटरी लागली का काही म्हणून. ठीक आहे, मग भरायला लागत ना त्याच्यात पैसे? नाही नाही, पैसे भरायला लागत, त्याच्यात फ्रॉड आहे ते. त्याच्यात आपण लक्ष नाही द्यावं, आपण आपल्या मेहनतच्या इकडे लक्ष द्यायला लागते, फालतूच्या गोष्टीत लक्ष द्यायला लागत. काही असं काही आलं ना पहिले सांगत जाय बाबा, नाही तर भरून देशील पैसे. मी कुठून भरण हो पैसे? माझ्याजवळ पैसे आहे का मी भरू? तुमचे पैसे मी कायले भरू कायच्यात? ठीक आहे, चाल, बरोबर काम आहे थोडंसं मला तुझ्यासोबत. ते लिस्ट करून दे कायची, मग सांगतो तुला. आता कायची लिस्ट करून द्यायला लागते? किराणा मी तुम्हाला आणू देत नाही या महिन्याचा, मी आताच सांगतो. अरे किराणा गिराण्याचं नाही होय, ते मला सांगितलं, ते आणतो मी बरोबर, तू कर बरं. काय हो बापूजी? अरे म्हटलं इले तर थोडासा पौष्टिक आहार जेवण नाही करत बरोबर तर देतो म्हटलं, तर मला ते सांगितलं एका जणानं, तर मग ते करतो म्हटलं तयार, आणि इले दिन म्हटलं तसं तसं खाले तर अन्न जाते, लेकराला थोडंसं पोषक आहार भेटून जाते, त्याच्यासाठी. वहिनी तुम्ही खात जाता थोडंसं. सुनबाई, सुनबाई, हे गेला बरं भाजीचं घ्यायचा. हे पहा आता, ह्या भाज्या बरोबर निवड नावड करून धुईधाय करून ठेवा बरोबर पद्धतशीर. भाज्या वायाने गेल्या पाहिजे, लय महाग आहे आता भाज्या. हा मामाजी, मी हे वाया कुठे जाते आपल्या इथं भाज्या? वाया तर आम्ही जाऊ देत नाही, एक एक भाजी करतो. आता असं आहे आपल्या घरी, कोणाला एक चालते तर कोणाला दुसरी नाही चालत, मग हे करतो आपण तर ते तशीच राहून जाते. मामाजी काय करावं आता? तुम्हाला आवडते सगळ्या भाज्या, पण तुमच्या पोराईला नाही आवडत ना. नाही नाही, हे पहा, चालू का नाही चालू, पुऱ्या भाज्या करायच्या एकानी एकानी. आज हे केली तर उद्या ते करायची, उद्या ते केली सकाळी तर संध्याकाळी दुसरी करायची. असं करता करता एक 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 भाजीचं संपवायचं. हा, जो नाही खात त्याला सरळ सांगायचं का मीठ मिरची तेल घ्या अनुभव जेवा. जास्तीची भाजी करायची नाही, याच्यानंतर सांगून देऊ तुम्ही आताच. कारण बेटा सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. हा, येईल काय आहे, लहानपणापासून सवय पडून गेल्या येईल, हे नाही खात ना ते नाही खात, बिलकुल सगळ्या भाज्या करायच्या. नाही चालत म्हणा तर स्वतः भाजीचा आणा आणि स्वतः करा. इथं फालतूच्या म्हणा भाजी आम्ही आणत नाही, दुसऱ्या करत नाही, ह्या भाज्या वाया जाऊ देत नाही म्हणा. मामाजीने आणल्या म्हणा या भाज्या. आम्ही तर खातो मामाजी, आम्ही सुनाईचा वादाच नाही आहे, आम्ही सगळ्या भाज्या खातो. तुम्ही ज्या म्हणून त्या भाज्या खातो, फक्त मला कारल्याची भाजी नाही चालत मामाजी, नाही तर मी तर सगळ्याच भाज्या खातो. तर मी काय म्हणतो, ह्या शेवग्याच्या शेंगा आणल्या म्हटलं, शेवग्याच्या शेंगा कोणाला करता येते चांगल्या, तर करा बरं मस्त भाजी. आता तुमची सासू करे पहिले, आता तिनं तर स्वतः सोडलं,
तिच्या तर अंगातच येते आता. आता तुम्हीच करा, आता जेईले चांगली भाजी करता येते ते न करा आता. वैशाली मला येते का हो शेवग्याच्या शेंगाची भाजी करता? मला तर येत नाही. हो येते ना करता, करून घेईन मामाजी मी. मामाजी एवढ्या दिवसात शेंगा आणल्या नाही तुम्ही कधी? आणायला पाहिजे होत्या. चांगली लागते त्याची भाजी आणि खाणं बी चांगली आहे. अरे भाई, आपल्या बाजारात कोणी दिसतच नाही. आज पहिल्यांदाच दिसल्या मुले. एका जणाजवळ होत्या त्याही थोड्याशाच होत्या. तर असं 2 किलो मी म्हटलं दे, म्हटलं साध्या अर्धा किलो आणल्या. एवढ्या जणांना पाहिजे आपल्याला अर्धा किलो शेंगा. अर्धा किलो शेंगाची भाजी किती कोण मामाजी? सगळ्याला पुरण एवढी तर झाली पाहिजे. अरे बेटा लय होते. हो ह्या काय सुनबाई अशा असते शेंगा. पाहिल्या काय? याच्या अगोदर पाहिल्या नाही काय कधी? हे घ्या पाहून घ्या आणि याची भाजी पद्धतशीर करजा फक्त. मामाजी मी पाहिल्याच नाही या शेंगा. मी पाहिल्याही नाही, याची भाजी नाही खाल्ली अजून. याची भाजी कशी करते काय करते हेही मला माहित नाही. आपण बरबडीच्या शेंगा तोडतो तशाच तोडा लागते का हे शेंगा? नाही ना हो, तशा कायला तोडा लागते मोहिनी ह्या? कशाने तोडा लागत? मग कशा तोडा लागते? मग त्याचे दाणे काढून घ्या लागते काय? त्याचे दाणे काढून भाजी करायला लागते काय मग? अरे मोठा सुनबाई तुम्हीच करता याची भाजी बा. पाव नाही तर फालतू या मोंडट सुनबाई त्याची भाजी दाणे गिने काढून करून घेईन, नाही तर दाणे नाही राहत त्याच्यात जास्त. नाही मामाजी मीच करतो. त्याच्यात दाणे तरी असते काय? ते अशा असते बिया, त्याच्या अलगच बिया असते त्याच्या अशा. तर मी करतो ना त्याची भाजी मीच करतो. पाहिजे सुनबाई बरोबर. ते त्याला शिला लागते, ते वरचे साल आहे त्याचे ते काढून घ्या लागते हिरवे हिरवे वाले. आणि मग त्याला कापून घ्या लागते. आणि कापून मग त्याला रस्सा बनवून भाजी करावं लागते त्याची शिजवून त्याच्यात. ते त्या सुनबाई करते मग बरोबर. काय माहिती एवढ्या मोठ्या मोठ्या शेंगा कोण खाते? तर कशा लागत सगळ्या शेंगा? मस्त लागते सुनबाई एक नंबर भाजी. खाऊन पाहिजे फक्त. भाजी खाऊन पाहिजे एकदा. ज्याने एकदा खाल्ली ना तो बार करते म्हटलं, बार खाते. कडू लागत असेल मामाजी या शेंगा कारले सारख्या? हट, कडू कायले लागते त्या? कडू नाही लागत. मस्त अशा गोडसर शेंगा असते त्या. मस्त अशा वरपाले खाले एक नंबर लागते. आणि तुम्ही हे इडलीचं करता ना सारण, इडलीचं काय म्हणते त्याले, वरण करता का काय करता तर त्याच्यातही मस्त लागते ते. त्याच्यातही टाकून खाते ना. त्याच्यात तर पाहिजेच त्या शेंगा. त्याला सांबार म्हणते मामाजी, सांबार. मामाजी लय दिवसच्या इडल्या नाही केल्या. असं करू काय नाही, ते भाजी केल्यापेक्षा या शेंगाची इडल्या करतो आणि त्याच्यासाठी सांबार बनवतो का नाही, त्याच्यात टाकून देतो या शेंगा. नाही सुनबाई, त्याच्यासाठी नाही आणल्या त्या, भाजी करायला आणल्या. भाजीच करजा त्याची. हा मी लय दिवसची त्याची भाजी खाल्ली नाही म्हटलं. झाले असं 5-6 वर्ष. तर भाजी करजा त्याची. हा मामाजी करतो ना भाजी भाजीच करायला लावतो. पैशाला ताईले नाही काही त्याच्यातल्या शेंगा नाही घेत. घ्या पैशाला शेंगा, नाही तर मायावर अजून कावरून टाकून मामाजी. भरोसा नाही ताईले मायावर. तर तू कायले ताईले परेशान करून राहिली, असं करू काय तसं करू काय? फालतूचं एखादी शेंग ठेवून घे त्याच्यातली, टाकून दे तू सांबार मध्ये, करून घे सांबार. तू इच्छा झाली आहे खाले तर. अरे शेवग्याच्या शेंगा आणल्या बाबा तुम्ही? अरे वा जमलं. भाजी कर मस्त मोहिनी आता याची. करते ना वैशाली ते करते ना. काऊन तुला नाही करता येत काय? तू कर भाजी आज. नाही सुनबाई, मोठा सुनबाई तुम्ही करा भाजी. अरे बाबा तिला चांगली आहे, मोहिनीला करता, तिला करू द्या ना. मस्त करते ना ती कायची भाजी. कायची भाजी करण्यात हे भाजी करण्यात फरक आहे ना बाबू. हा, ज्याला समजते तच करते भाजी. कोणी नाही करू शकत. हे तर काय म्हणते तर दाणे काढून करतो म्हणते त्याची भाजी मोहिनी सुनबाई. ते काय माहिती पाहिलं नाही काय तर कधी. बरं झालं खेड्यातली सोय. शहरातली असते तर म्हटलंच असतं का नाही बा शहरातली हो, हिनं काही पाहिलं नाही. काही बी बोलते ना बाबा ते. इथं म्हणतो तिच्या जीवावर आला असं करायच्या म्हणून राहिली ते तशी. अहो राजेशजी जीवावर नाही आलं करायच्या. मी आता म्हटलं करतो म्हटलं मामाजीले, पण मी खरंच नाही केली ती भाजी अजून. केली काय? मी खाल्ली नाही अजून. मग हे करे असं तर काय माहित. मी कधी खाल्लीच नाही तर मला काय माहित. मी तर माझ्या घरी पाहिले नाही त्या शेंगा कधीच. शहरातल्या खेड्याचा काय प्रश्न आला तिथं? शहरातले लोक सगळंच खाते म्हटलं आणि खेड्यातले लोक सगळंच खाते. उलट म्हटलं शहरातल्या लोकांना सगळ्याच गोष्टी माहित आहे कोणत्या काय होतं. अरे तर तुलाच काऊन नाही माहित मग? फक्त तुला तर माहित पाहिजे ना. ह्या तर खेड्यातले लोक जास्त खाते. या चांगला आहे उलट हे शेंगा खाणं घेणं मस्त आहे. करते ना मोठा सुंदर भाजी, खाऊन घेजो. बाबा माहित आहे आज मोहिनीला लॉटरी लागली होती म्हटलं 25 लाखाची. हा काय बोलतो रे राजेश? कधी कधी झालं हे? बाबा तिला आज फोन आला होता, अशी गोष्ट आहे तुम्हाला लॉटरी लागली येते म्हणून, तर पैसे देतो बा तुम्हाला याच्यातच फोन मध्ये टाकून. हा मग काय झालं? मग काढली होती काय? कुठं कुठं बाबा, कोण भरोसा करून राहिले याच्यावर? हा मला तर फालतू ह्या गोष्टीवर भरोसाच नाही आहे. आपलं काम करावं आणि आपला पैसा कमवावं. फालतूच्या गोष्टीत मला नाही आहे भरोसा. हे जास्तीचे कामं करत राहते. हे फोन आला कोणाचा तर बस मला म्हणे पैसे टाकू म्हणे राजेशजी आपण म्हणे 25,000 रुपये मागितले होते त्यानं. बाबा ते 25 लाख देऊन राहिले, 25,000 काय नाही मागणार आहे? अरे ते असं ना, नाही तर काय म्हणते पटत त्याले, ते काय करते म्हणते ते असतील ना ते लोक. नाही तर फ्रॉड केलं बाबा तिच्यासोबत कोणतरी. हे फालतूचे लोक फोन करत राहते आणि याच्या त्याच्यासोबत पण लोक कसे आहे भरोसा करते. आपल्याला एवढे पैसे भेटते बा, तेवढे पैसे भेटते. सरकार तर्क नाही लावता येत काय एवढे पैसे कसे देऊन राहिले म्हणून? हा त्याच्यात जवळ जर एवढे पैसे आहे तर ते आपल्याला कोण देऊन राहिले, आणि आपल्याला देऊन राहिले तर मग मागून कोण राहिले? हो बरोबर आहे. हे अशा गोष्टीत फसायलाच नाही पाहिजे. घ्या सुनबाई मग ह्या जोरा घ्या भाजीपाल्याचा निवड नावड करा. आता त्या सुनबाई भाजी करते, तुम्ही ह्या सगळ्या भाज्या निवड नावड करून धुईधाई करून पन्नीत बांधून फ्रीजमध्ये घालून द्या. म्हणजे मग ह्या भाज्या आपल्याला 5-6 दिवस तरी वाजल्या पाहिजे. नाही हप्ताभर तर हप्ताभर पुरणार नाही. हिरव्या भाज्या आहे ना ह्या, काही भाज्या याच्यातल्या लवकर खराब होते, तर पटपट करून मोकळ्या करून टाकायच्या ह्या. हा मामाजी द्या माझ्याजवळ. आलता का तुमच्या सासू किसूचा काही फोन घेऊन आला होता?
नाही मामाजी, फोन नाही आला, काही नाही. कुठपर्यंत पोहोचल्या, काय झालं, काहीच नाही. पोचली ते आज आज तिथं पोचली ते दर्शनाला लय वेळ लागते आज आज लई नाही तुम्ही असं ना गर्दी खूप आहे म्हणते यावर्षी नंबर काही लवकर लागत नाही 12 घंटे 24 घंटे कधी कधी 2-2 दिवस नंबर लागून जाते दर्शनाले बापरे मामाजी, एवढा वेळ आणि एवढं हे उभं राहिले होते, उभं राहिलं होते. सगळंच होते तिथं गेलं त्याच्या पायाशी का बरोबर सारच होते सगळं करून घेते तो नेते तिथपर्यंत गती गती दर्शन करत मामाजी बसा तुम्ही. मग आता कुठं जाता तुम्ही? नाही तर आता काही जाऊ नका वावरात, आता जेवणच करून जा. हा सुनबाई आता नाही जात मी आता काही कुठं जात नाही आज कुठंच नाही जात सारा फसं नाही वावरात मग फसते फसलं म्हणजे मग महाग पाय दुखते सारी पोटऱ्या भरून येते त्या चिखलातून जातो कोणी आपण आणि गाडी चालत नाही तिथपर्यंत आता सध्या आता ते उघाड होईपर्यंत जातच नाही आहे ना बुढे बाबा वावरात करते ते पाहिजे आणि हो सुनबाई मी काय म्हणतो उद्या जाईन कधी मी तर मला पीठ तिखट मीठ तेल गिल सगळं बांधून द्यायचं बांधून ठेवूनच द्यायचं आज म्हणजे तुम्हाला दोघीला सांगून राहिलो नाही तर एकीच्याच भरोशावर पाहाल तर ते बांधून ठेवजा म्हटलं ते बुढे बाल द्या लागते आता ती बिचारी एवढ्या याच्यात कशी येईन चिखलात आपण तरी चालू शकतो ते गावात येणं नेणं नाही होत म्हाताऱ्या माणसाकून मामाजी त्याला कोणीच नाही आहे काय? पोरगिरी पोरीगिरी कोणी नाही का त्याला? म्हणजे आपणच देतो त्याला नेहमी. हाय पण कोणी करत नाही ना बाई हे पलीकडल्या गावातच राहते ते त्याचे पोरं गिरं सारे राहते 3-3 पोरं आहे त्याले पण आता काय करत नाहीच करत तर मग इलाज नाही आहे आता आले होते बिचारे माझ्याजवळ असं म्हणे गणपत तर सांग म्हणे काही काम धंदा म्हणे तर मला म्हटलं ठीक आहे पाच अशी गोष्ट आहे आता घरी तर कोणतं काम नाही आहे वावरात आहे म्हटलं राहण काय तर हो म्हणे त्याला सवय आहे ना तशी वावरात राहायची मस्त आपल्या इथं लई नाही आहे एक पंखा नेऊन दिला त्याला एक पलंग नेऊन दिला 2-4 भांडी कुंडे नेऊन दिले घरून त्याला देतच नाही म्हणे सुना काही तर मग आता त्याचा विस्तार तर होता भरपूर होता आता काय बायको गेली तर सारं घेऊनच गेली काय सोबत तर मग आता बिचारे एकटेच पडले होते म्हटलं ठीक आहे चला मी देतो तुम्हाला आसरा पोरासारखा पहिलेपासून बिचारे चांगले होते कामं चांगले केले ते ना जाऊ द्या म्हटलं ते काय बापाचं तर केलंच असतं ना बाप असतं तर मामाजी मग त्याला पैसे गिसे कोण देते खर्चाले? थोडेफार मी देऊन देतो आपले आता राहते ते आपल्या इथं तर हप्त्याप्रमाणे आपण देऊन द्यावं त्याले हे घेत तर नाही म्हणते आसरा दिला हेच लोय आहे म्हणते पण मी मग तसं घेऊन घ्यायला काय काय आता तर ते थोडेसे त्याला देऊन देतो 500-1000 रुपये किती द्यायचे आहे मला आणि लागता कधी लागले तर ते देतो इकडून मग मानव भाजीपाला काही ना काही नेतच राहतो त्याच्यासाठी काही खायचं नवायचं हे ते आणि मग त्याला महिना भेटते अजून 1500 रुपये असं निराधारचा महिना भेटत असं मामाजी त्याला? नाही हा तो भेटते ना तो लय वर्षाचा केला होता ते ना तर मग आता भेटते त्याला चांगलं आहे म्हटलं ते पैसे तसेच राहू देत जा तुमच्याच कामात येते कधी घ्या करा मग तुम्ही मी आराम करतो जरासा खोलीत जातो मला जास्त थकल्यासारखं लागून राहिलं मी जरासा आराम करतो आणि मग पण उघड झाली तर जाईन जरासा नाही तर मग उद्याच जाईन सकाळी चला वैशाली ताई, मी भाजीपाला तोडताड करून ठेवतो, तुम्ही भाजी करा. कशी करता तर मी पाहतो आता, मला करता आली पाहिजे. हो चल ना, एक डाव केली का येते हो, बार करता. काय कठीण आहे का ही भाजी करायची? तुम्हीच करता सुनबाई हा मामाजी मीच करतो.